ते कीर्तन करत असताना चालू कीर्तनातच एक मुलगी उठली आणि तिने चिठ्ठी माझ्या खिशात ठेवली. स्वरयंत्र बंद करा, स्वर चालू येतो. पांढरी चालू कीर्तनात एक लेक उठली, तिने चिठ्ठी बाबा माझ्या खिशात ठेवली. मी म्हणलं काय झालं कुणास ठाऊक गड्या. तिला म्हणलं काय झालं बाई. ती म्हणली काय नाही महाराज, तेवढं जाता जाता तेवढे चिठ्ठीतले 2 शब्द सांगून जा बरं का. मी भर कीर्तनात चिठ्ठी पाहिलीच नाही, मला ती शेवटच काढायची होती. म्हणलं नेमकं काय सरप्राईज आहे कुणास ठाऊक. सांगा ना तुम्ही किती प्रेम केलंय लेकरांनी. अहो ज्याच्या घरात आई जिवंत आहे ना त्या घराचा दरवाजा कधीच नाही वाजवायला लागत. आधीच म्हातारीला माहिती पोरग येणार येते. अजून एक सांगू का, या आजूबाजूच्या सगळ्या गाड्या आहेत ना सज्जन हो, या मॅन्युफॅक्चर कंपनीने केल्यात. त्याचं फायरिंग कमी जास्त झालं ना कदाचित मेकॅनिकलला समजणार नाही, पण घरासमोरून किती बी गाड्या जाऊ द्यात, मी तिथं थोडा आवाज कमी करा, घरासमोरून किती बी गाड्या जाऊ द्यात, पण फक्त गाडीच्या आवाजावरून आपल्याच लेकराची गाडी आहे ओळखणारी इंजिनियर म्हणजे आई आहे. या जगाच्या पाठीवर पुत्राची वार्ता आणि शुभाईकेची माता. काय दिलं तुम्ही आम्हाला. तुम्ही आम्हाला हाडे दिलीत, ती हाडे आहेत ना सगळं जळतं पण हाडं जळत नाही. पुत्राची वार्ता आणि शुभाईकेची. अरे कधी येईल माझं वाळ. सकाळपासून गेले म्हातारं म्हणत अरे येईल बाबा, कशाला डोकं घाती माझं. नाही नाही तुम्ही त्याला फोन करा. नाही राहत तिचं काळीच, नाहीच राहत तिचं काळीच. आजपर्यंत गाड्या आम्ही असं मातृत्व बघितलं, खरं सांगू का हृदय भरून आलं तिचं. शेवटी म्हाताऱ्याला फोन करायलाच लावला. पुत्राची वार्ता आणि शुभाईकी जय माता. एक तिने आम्हाला हाडं दिलीत, हे कॅल्शियम तिच्यापासूनच आम्हाला मिळलंय. तिने आम्हाला काय दिलं तर तिने आम्हाला रक्त दिलं. आईने आम्हाला रक्त दिलं. लक्ष देऊ नाही का. माईने आम्हाला काय दिलं तर मातृत्वाने आम्हाला श्वास दिला. हा श्वास घेता येत नव्हता. तुम्ही मला महाराज रक्त दिलं. ज्यावेळेस आपण पोटात होतो ना, पहा तुम्ही कोणी डॉक्टर असेल तर त्याला विचारा, ते सांगेलच तुम्हाला. ज्यावेळेस आम्ही आईच्या पोटात होतो ना, कदाचित लेकराचा रक्तगट वेगळा आहे आईचा रक्तगट वेगळा आहे. हे मिसमॅच आहे कधी कधी. पण जर बाहेर जन्म झाल्यानंतर वेगळे रक्त चालत नाही बरं का. मला मान्य आहे की प्लॅसेंटा मार्फतच ऑक्सिजन जातो, म्हणजे ती नाळ आहे, नाळी मार्फत रक्त ऑक्सिजन जातो आणि बाळ वाढत जातं. पण याचं कारण असं लक्ष दे नाही का, त्या आईकडे एक वस्तू अशी परमेश्वराने बनवली की इथं आल्यानंतर ते रक्त बदलतं आणि जे पोराला पाहिजे तेच जातं. याला म्हणतात पुत्राची वार्ता आणि शुभाईकेची वार्ता. जगाच्या पाठीवर असं प्रेम नाही. याचा शोध अजून विज्ञानात लागला नाही बरं का, पण हे आहे. त्याच्यात डॉक्टर काही डिबेट करतील, महाराज असे थोडा म्युझिकला वाटतो काही असे असं बने. आम्हाला माहितीये थेट रक्त जातच नाही, पण ऑक्सिजन ज्या वेळेस प्लॅसेंटा मार्फत जात असतो ना, याला वैज्ञानिक कारण आहे. सांगा अजून कोणी शोध लावला. लेकराला रक्त तर वेगळं लागतंय ना, आईचं रक्तगट वेगळा कसं काय, पण तरी बाळ जगलं. मी अशी आई बघितली, डॉक्टर म्हणतात हे माय सगळ्यांनी सही केली, एक तर बाळ तरी जगणार आहे, नाही तर बाळाची आई तरी जगणार आहे. ती म्हणली पतिदेव काय म्हणतात, ते म्हणतात बाळाचं काय झालं तरी चालेल, पण बाळाच्या आईला धक्का का लागता का म्हणे. आई हातावर हात ठेवला आणि मातृत्वाला भरलेल्या डोळ्यांनी डॉक्टरने विचारलं सांग ना माय तुला काय वाटतं ग, सही कर बर का. तिने थरथर त्या हाताने सही केली आणि आई म्हणते डॉक्टर नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मान अडकली, आकांत ये जननी दुःखे धाय मोकली. 9 महिने आणि 9 दिवस लेकराला इथं ठेवले. बालकाचे चाली माता जाणून पाऊल खाली, तैसे संत जगी क्रिया करून दावी त्यागी. डॉक्टर म्हणतात ए आई सांग ना तुझं उत्तर ऐकायचंय. आई म्हणते डॉक्टर खरं सांगू का. डॉक्टर अरे खरं सांगू का डॉक्टर, माझं काय झालं तरी चालेल, पण माझ्या बाळाला धक्का लागून देऊ नका डॉक्टर. अंतकरण भरून आलं. हे ऑपरेशन केलं आणि एवढा सकारात्मक व्यवस्थित निर्माण झाल्या, एकदा पॉझिटिव्ह वेव्ह निर्माण झाल्या. बाळ बी जगलं, बाळाची आई बी जगली. पुत्राची वार्ता आणि शुभाईकेची माता. देवा तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. या जगाच्या पाठीवर असं प्रेम नाही. पण ते चिठ्ठीत काय होतं तेवढं सांगतो की जात जात. ती पोरगी म्हणते महाराज वानवळा देणारी म्हातारी सांगा हो, किती जणांची इथं बस त्या लेकीला इसरण मी, किती जणांची म्हातारी वानवळा देणारी. साहेब 80 वर्षाची म्हातारी 60 वर्षाची पोरगी बघितली. मला वाटलं या गडीवर दोघी बहिणी बहिणीचे. म्हातारीने हात फिरवला, सगळी बोट मोडली. लय माया, लई माया. अहो आता घर चांगली बंगली येतो, आधी छपराची घर होती. रातभर ताप आला तो म्हातारीने मांडी सोडली नाही आमच्यासाठी. काय प्रेमाने उभं केलं. जायच्या आधी गाड्या मिठी मारून घ्या बरं का, पाखरागत माणसं निघाल्यात. काही भरोसा नाही कुठल्या क्षणाचा आहे तर वरत प्रेम देऊ.
काही कष्ट केले ना, 2-2 इंजेक्शन पेन किलरची घेतलीत, पण राबलेत आमच्यासाठी ती माणसं. त्यांना हे शेवटच्या क्षणाला कडे सुखलंय महत्वाचं आहे. अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. म्हातारी म्हणती, महाराज काय तोंडाकडे बघता हो? आजीला म्हणलं, आजी सगळी बोट मोठी होय. अरे मला वाटलं गडीवर ही बहीण आहे, बहीण नाही म्हणली. हे अंतकरण दाटून आलं आणि खऱ्या अर्थानं म्हातारी म्हणती, माझी पोरगी आहे महाराज ती. 1 मिनिट राहू द्या, खऱ्या अर्थ पोरगी आहे म्हणली माझी. आणि मग ती धावपळ बघितली आईची आम्ही. काय धावपळ होती माहिती का? घरात जायची, तांदळाची गोण घ्यायची आणि बिगी बिगी येऊन गाडीत तांदूळ टाकायची. आईला म्हणलं, आजी अरे फॉर्च्युनर गाडी लावली बाबा, जावई तुझा लय श्रीमंत आहे, 4-5 गाड्या घरासमोर उभ्या आहेत, काय कमी आहे सांग ना. चला 2 मिनिटं चला. नाही कॉपीराईट येत, मी आहे, रोज करतो मी कीर्तन, लक्ष द्या इकडे. अंतकरण भरून आलं त्याचा, म्हणून तर आवाज नॉर्मल ठेवलाय, थोडासा कमी ठेवलाय. माझ्यापेक्षा आवाज जास्त झाला की कॉपीराईट होते, ते बरोबर ठेवा, काही नाही अडचण, टेन्शन नाही. ते शूटिंग वाल्यांना मलाच कळलं असेल 2-4 जणांना काय चाललंय ते काम त्यांचं लय मोठे बरं का. हे सोपं नाही. महाराष्ट्रभर कीर्तन त्यांना काय होतं माहिती का? फोटोग्राफर बद्दल कोणी बोलतच नाही गड्या, कॅमेरेवाल्याबद्दल कोणी बोलतच नाही, व्हिडिओ काढण्याबद्दल ते बी लय मोठे कलाकार आहेत. आपलं सुंदर चित्र ते उभं करतात ना, खरं सांगू का? चला जाऊ दे, लय वेळ जाईल त्याच्यात. आता माझ्याकडे भांडवलाची कमी नाही साहेब, मी कवर बी मोकार. तुम्ही कुठल्याही अभंग सांगा, कसा बी सांगा, मी कसाही वळा होतो यात. मी विद्वान नाही अजिबात, वास्तवच सांगायचं कीर्तनात. अभंगातला थोडा धांडोळा घ्यायचा. आई काय सांगायची, समोर तुमचीच आई सांगतोय मी आणि माझी आई सांगतोय. सांगा मग, काही मुलींच्या डोळे भरून आले का नाही? म्हातारी आहे का नाही वानवळा देणारी? अरे आजीला बोल, आजी श्रीमंत आहे जावई, अरे काय कमी आहे त्याला? आजी म्हणते, महाराज अहो ते श्रीमंत आहे मला माहिती की. अरे मग तांदळाची गोण कशा पाय टाकली, कांद्याची गोण घेतली, गाडीत टाकतील. हे एक माप तुमच्या आणि माझ्या आईचं जास्त पडलं बरं का. एक माप तुमच्या आणि माझ्या आईचं जास्त पडले. हळूच कान्या नजरेने पोराकडे बघती, पोरग काय म्हणेल का? पोरग काहीच म्हणत नसते, पण उगाच तिला भीती असते. आणि अंतकरण दाटून आलं. आईला म्हणलं, आई लई श्रीमंत आहे जावई. आई म्हणली, महाराज अरे तुम्हाला तरी कळायला नवं, मला माहिती आहे जावई लई श्रीमंत आहे. पोरगी ए बाई, पोरगी म्हणते, महाराज मी तेच म्हणते. बाई तू शांत राहा. आता खरं सांगू का महाराज, हे तांदूळाची गोण घेऊन बाई घरी जाईल ना, आणि पहिला भात करील ना, आणि पहिला घास तोंडात घालील ना, मग तिला म्हातारी. ज्या दिवशी तिची म्हातारी जाईल ना, त्या दिवशी वानवळा देणारी म्हातारी घरात शिल्लक राहिली नसेल. अशी कित्येक जणी आहे तिथं गड्या, त्यांचं मातृत्व हरपलेलं असेल. तिला वाटत होतं शेवटचा हात तिने देवा पुत्राची वार्ता आणि शुभाईके जीवी माता. तिने आम्हाला काय दिलं ते खऱ्या अर्थाने तिने आम्हाला हे मातृत्व दिलं. अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं. कधी आलो तर तुम्हाला संत मुक्ताबाईंच्या जीवनातली आई संगल, जी रुक्मिणी आई साहेब होत्या. मुक्ता म्हणती, थोडा म्युझिकचा आवाज करेन. मुक्ता म्हणती, दादा संपलं रे बाबा सगळं. आई जाता जाता रुक्मिणी आई साहेबांना वाटलं नाही का मिठी माराविषयी. ज्ञानदादा म्हणतो, मुक्ता लई रडली रे तुझ्यासाठी ती. विठ्ठल पंतांनी सांगितलेलं मिठी मारू नको म्हणून तशी गेली. पण सांग ना दादा, लई आईच्या आठवणी तिला पाणी पिऊन दिलं नाही लोकांनी आपल्याला, म्हणून माईबाप निघून गेले का रे? तुमचं माझं जीवन लई भारी आहे, आपल्यापेक्षा भयावह जीवन संतांच्या जीवनात उभं राहिलंय. सगळं जिथल्या तिथे आपल्याला जे घेईल, जे बोट ठेवेल ती वस्तू तुम्ही आई घेऊन देऊ शकता लेकराला. काय पाहिजे होतं मुक्ताबाईला खरं सांगा? अरे गोडभर पाणी प्यायचं होतं. मुक्ता म्हणते, दादा जोडीत पीठ टाकत नाही ती माणसं. दादा खरं सांगू का, लय आईची आठवणी तीर. आई असती तर घास भरावला असता मला. सांग ना मा, ए दादा, अरे आता मला आई र. ज्ञानोबा सांगतात, मुक्ता तुझी आई पण मी आणि आता तुझा बाप पण मी. ज्याचा बाप गेला ना त्यांनी पंढरपूरला विठोबाकडे जावं, आणि ज्याची आई गेली ना त्याने विश्व माऊली ज्ञानोबा यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं. संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, संत माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय हे विश्वाची माऊली होण्याचं कार्य करतात. इथं दुःख हलकी होतात आयुष्यातली, पुत्राची वार्ता आणि शुभाईके जीवी माता. आणि म्हणून या जगाच्या पाठीवर असं प्रेम नाही. अंतकरण दाटून आलं देवा, आई आणि मुलाचं जसं प्रेम आहे तसं माझं मन तुझ्या चरणाजवळ राहावं. हे पारमार्थिक स्वरूपाची मागणी जगद्गुरु तुकोबारांनी अभंगात केली. वारकरी संप्रदायाप्रमाणे एकदा भजन करू आणि राहिलेल्या वेळेस सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल विठ्ठल.